हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे एका नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललो आहोत हरिहरगडला. हरिहरगड नाशिकपासून 50 ते 60 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. आणि जर तुम्ही हरिहरगडला येत असाल तर तुम्ही कार घेऊन येऊ शकता. कार तुम्ही इथे पार्क करू शकता किंवा बाईक असेल तुमची तर इथे पार्क करू शकता. त्याच्या पुढे काहीच म्हणजे गाडीसाठी काहीच ॲक्सेस नाही आहे. आणि हा आहे हरिहरगड. सो आपल्याला इकडे जायचं आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये आपलं वेगळेपण दाखवणारा किल्ला म्हणजेच हरिहरगड. हरिहरगडाचे दुसरे नाव हर्षगड असेही आहे. हरिहरगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहांच्या ताब्यात होता. शहाजीराजेंनी 1636 साली निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी त्र्यंबकगड सोबत हा किल्ला सुद्धा जिंकला. साई, तुमचा कसा एक्सपिरियन्स? खूप छान. पहिलाच ट्रेक आहे. हां, खूप छान आहे. खूप छान आहे. रवी, कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स? एकदम मस्त. तुमची स्माइल दिसली नाही आम्हाला सकाळपासून. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटलं. आत्ताच कारण निम्मी ताकद गेली, अजून भरपूर कट चढायच्या वर. दादा गोळ्या द्या ना. गडाकडे जाण्यासाठी एक छोटीशी पायवाट आहे. आणि जर तुम्ही मे महिन्यामध्ये गडाला भेट देत असाल तर करवंदांचा रानमेवा खायला नक्की मिळेल. हरिहरगडला जाता असताना असे तुम्हाला मध्ये मध्ये स्टॉल्स पण लागतील. सो तुम्ही इथे थांबून थोडा वेळ रेस्ट करू शकता. हरिहरगडाचे खास वैशिष्ट्य किंवा वेगळेपण म्हणाल तर ते आहे गडावर जाण्यासाठी असणाऱ्या कातळ पायऱ्या. शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. धर्मवीर संभाजी महाराज के जय. कातळ पायऱ्या चढून वरती आल्यावर आपल्याला लागतो तो गडाचा मेन दरवाजा. दरवाजामधून आत येताच आपल्याला उजव्या हाताला लागते ते गणपतीची मूर्ती, जी की दगडामध्ये कोरलेली आहे. या कातळ पायऱ्यांवरून एका वेळी एकच माणूस जाईल इतकीच वाट आहे. इकडे गडाला आणखी एक दरवाजा आहे, पण या दरवाजाची पडझड झालेली दिसून येते. गडावर 4 ते 5 पाण्याने भरलेल्या कातळ टाक्या तुम्हाला दिसून येतात. तुम्ही जर इथे राहायला येत असाल तर तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता. पाण्याच्या टाक्यांपासून थोडंसं पुढे आल्यावर महादेवाची पिंड व नंदी दिसतो आणि तसंच छोटासा एक तलावही बघायला मिळतो.
तलाव सोडून थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला पिण्याच्या पाण्याची कातळ टाकीही बघायला मिळते. जर आपण गडाच्या डाव्या बाजूने पुढे चालत आलो तर आपल्याला गडाच्या कडेपर्यंत जाता येतात आणि धान्य साठा करण्यासाठी 2 खोल्याही बघायला मिळतात. तर आता आपण आलो आहोत गडाच्या उंच टोकावर. गडाच्या पूर्वेला कापड्या व ब्रह्मगिरी दिसतात आणि दक्षिणेला वैतरणा खोरे आणि लांब लांब पर्यंत जे दिसतं ते सह्याद्रीच्या रांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहतील.